आलेलं आहे. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावं. ॲडव्होकेट जयंत जाधव सर, ॲडव्होकेट अविनाश भिडे सर, ॲडव्होकेट श्री आशिष देशमुख सर, श्री अरिजात पांडे सर, आमचे अत्रे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आदरणीय अशोक माधुर वैश्य सर, आमच्या आदरणीय प्रतिमा अत्रे काकू आणि आमचे सुशील दादा यांना सगळ्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यायचं आणि स्थानापन्न व्हायचं. कृपया स्थानापन्न. प्रसारक मंडळ जळगाव आयोजित आजच्या या कार्यक्रमात म्हणजे तुम्ही आम्ही आणि नवे फौजदारी कायदे या चर्चासत्रात मी ॲडव्होकेट पद्मनाभ गोविंद देशपांडे आणि ॲडव्होकेट हेमराज चौधरी सर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. मी आदरणीय मंचाला विनंती करतो की त्यांनी बाबांच्या फोटोला माल्यार्पण करावं आणि मी डॉक्टर केतकी सुधीर कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी सरस्वती वंदना आपल्या सर्वांसमोर सादर करावी. भगवती सुर भारती तव चरणों प्रणमामि. जय जय हे भगवती सुर भारती तव चरणों प्रणमामि. प्रणमामहं 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 प्रणमामहं. त्वमसि शरण्या त्रिभुवनधन्या सुरमुनिवन्दित चरणा. त्वमसि शरण्या त्रिभुवनधन्या सुरमुनिवन्दित चरणा. नवरसमधुरा कविता मुखरा, नवरसमधुरा कविता मुखरा, स्मितरुचिरुचिरा भरणा. जय जय हे भगवती सुरभारती तव चरणों प्रणमामहं. जय जय हे भगवती सुरभारती तव चरणों प्रणमामहं. प्रणमामहं 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 प्रणमामहं. धन्यवाद. भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 दिनांक 1 जुलैपासून हे तिन्ही कायदे अंमलबजावणी प्रत्यक्ष होणार आहे. आजची तारीख दिनांक 29 आणि 1 जुलैपासून हे कायदे अंमलबजावणीत येणार आहे. खरं सांगायचं तर हा योगायोग म्हणावा का बाबांची म्हणजेच आमच्या अत्रे सरांची या तिन्ही कायद्यांवर असलेली श्रद्धा आहे हे असं समजावं आणि या कार्यक्रमाला आपण सुरुवात करावी. मी आमच्या हेमराज चौधरी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रमुख वक्त्यांचा परिचय करून द्यायचा. तुम्ही आम्ही आणि नवे फौजदारी कायदे या परिसंवादासाठी आपल्याकडे नाशिकहून, पुसदहून आणि नागपूरवरून प्रमुख वक्ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्यच आहे. मी ॲडव्होकेट श्री अशोक माथुरवैश्य सरांना विनंती करतो की त्यांनी जयंत जय भावे सरांचा या ठिकाणी स्वागत करायचं आहे. जयंत जय भावे सरांनी या क्षेत्रात काम पाहत आहेत. ते बार काउन्सिल ऑफ इंडियाचे माजी सदस्य आहेत. 2004 पासून सर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे लगातार सदस्य आहेत. सर राज्य विधी आयोग मुंबई महाराष्ट्र राज्याचे भारतात सर्वप्रथम नाशिक येथे संगणकीकृत कायदेविषयक वाचनालय जय भावे सरांनी सुरू केले.
सरांनी आजपर्यंत 3000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांकडून JMFC परीक्षेची तयारी करून घेतली आणि त्यातील तब्बल 250 विद्यार्थी प्रत्यक्षरित्या आज JMFC म्हणून महाराष्ट्रात कार्यरत आहेत. सरांचे कायदेविषयक अनेक पुस्तके प्रसिद्ध असून नुकतेच भारतीय संविधानातील लोकमंत्र हे पुस्तक देखील सरांचे प्रकाशित झालेले आहे. यानंतर आपले दुसरे सत्कारमूर्ती आहेत ॲडव्होकेट अविनाश भिडे सर. मी अनिलदादा कांक्रिया यांना विनंती करतो की त्यांनी ॲडव्होकेट अविनाश भिडे सरांचं स्वागत करायचं आहे. ॲडव्होकेट अविनाश भिडे सरांविषयी सांगायचं म्हटलं तर सरांचं शिक्षण BSc मायक्रोबायोलॉजी LLB पर्यंत झालेलं आहे. सर 1985 पासून वकिली क्षेत्रात काम करत असून प्रामुख्याने फौजदारी प्रकरणे सर नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात हाताळत असतात. सन 2010 पासून सर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे आजपर्यंत सदस्य आहेत. सरांनी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाचे 2 वेळा अध्यक्षपद देखील भूषवले आहे. सर भारत सरकारच्या हिंदुस्तान कॉपर लिमिटेड या कंपनीत महामहिम राष्ट्रपती नियुक्त संचालक म्हणून काम पाहत आहेत. भोसला मिलिटरी स्कूल नाशिक येथील कार्यकारी अध्यक्ष सुद्धा अविनाश भिडे सर आहेत. सप्तशृंगी ट्रस्टचे विश्वस्त म्हणून सरांनी कामकाज पाहिले आहे. नाशिक कला निकेतन संचलित चित्रकला महाविद्यालयाचे सर अध्यक्ष आहेत. पुढील सत्कार ॲडव्होकेट श्री आशिष देशमुख सर. मी ॲडव्होकेट सुधीर कुलकर्णी सर आमचे व अत्रे प्रतिष्ठानचे माननीय सचिव मी यांना विनंती करतो त्यांनी आशिष देशमुख सरांचा आदरपूर्वक सत्कार करावा. आदरणीय आशिष देशमुख सर. सरांचं शिक्षण MSc ॲग्री LLB झालंय. विद्यमान बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य आहेत. महाराष्ट्र आणि बार काउन्सिल ऑफ गोवाचे आजच्या तारखेला बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये ते रिप्रेझेंटेशन करत आहेत. ते सदस्य आहेत बार काउन्सिल ऑफ चे. सरांनी राज्य विधी आयोग मुंबई महाराष्ट्र राज्य काम पाहिलेलं आहे. शिवाजी शिक्षण संस्था पुसद, अकोला जनता कमर्शियल सहकारी बँक यांचे संचालक, विश्वस्त श्री दत्त शिखर संस्थान माहुरगड जिल्हा नांदेड, विश्वस्त दंकेश्वर संस्थान पुसद, चेअरमन शिवाजी विद्यालय पुसद, अशा अनेक सामाजिक शैक्षणिक आणि कायदेविषयक संस्थांमध्ये सर कार्यरत आहेत. आपला पुढचा सत्कार आहे आदरणीय ॲडव्होकेट पारिजात पांडे सर. त्यांचा सत्कार करतील ॲडव्होकेट डॉक्टर श्री श्यामकांत भाजलीकर सर. मी श्यामकांत भाजलीकर सरांना विनंती करतो की त्यांनी पारिजात पांडे सरांचा सत्कार करायचा. पारिजात पांडे सरांबद्दल सांगायचं तर सर मूळचे नागपूरचे. नागपूरला व्यवसाय करताना म्हणजेच प्रॅक्टिस करताना त्यांनी महत्वाचे खटले तर हाताळले आहेतच, पण नुकतेच पांडे सर हे आपल्या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे चेअरमन होते. आणि आवर्जून सांगण्यासारखी एक गोष्ट सरांची अशी की सर जसे आपले बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे चेअरमन झाले, सगळ्यात पहिल्यांदा सर रायगडावर जाऊन आदरणीय शिवाजी महाराजांना त्यांनी नमस्कार केला होता आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा ज्या पद्धतीने काम करत आहे ते वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. सर हार्दिक अभिनंदन. त्याचे अध्यक्ष आदरणीय आमचे ॲडव्होकेट प्रकाश पाटील सर, मी यांना मंचावर विनंती करतो की त्यांनी यावं आणि KCE सोसायटी जळगाव तर्फे त्यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करावा असं मी त्यांना नम्र विनंती करतो. आदरणीय प्रकाश पाटील सर. पारिजात पांडे सरांचा सत्कार करत आहे सर. आमच्या जळगाव वकील संघाचे सिनियर ॲडव्होकेट श्री पाटील सर ॲडव्होकेट भिडे सरांचाही सत्कार करत आहे, स्वागत करत आहे. KCE सोसायटी ही आमची एक जळगाव मधली नामांकित शिक्षण संस्था आहे. लॉ कॉलेजेस सोबतच कॉमर्स, सायन्स, आर्ट्स अशा विविध पद्धतीने सरांचं शिक्षण संस्था आहे. त्या करतील KCE सोसायटी तर्फे. मी जंगले सरांना विनंती करतो त्यांनी आशिष देशमुख सरांचाही सत्कार करायचा आहे KCE सोसायटी तर्फे.
आमच्या नंदूदादा बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली केसी सोसायटी अगदी उत्तम पद्धतीने काम करते आहे. मी प्रकाश पाटील सर आणि जंगले सरांना धन्यवाद देतो. आपण इथं आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद सर. मी श्रीओम अग्रवाल सरांना मंचावर बोलवतो. खरं सांगायचं तर काकूंना म्हणजे आमच्या आत्रे काकूंना सत्कार वगैरे करण्याची तशी गरज नाहीये, पण आमच्या सगळ्यांच्या वतीने म्हणजे आमचं आत्रे ऑफिस आणि आमचा आत्रे परिवार आणि आमचे सगळेच ज्युनियर्सच्या वतीने मी अग्रवाल सरांना विनंती करतो की काकूंचं त्यांनी स्वागत करावं आणि आमच्या सगळ्यांतर्फे आत्रे काकूंना नमस्कार करायचा आहे. हा आमचा प्रातिनिधिक नमस्कार आहे. काकूंचा आशीर्वाद आमच्या सोबत कायम. अनिल कांकरी आमचे काका. मी ॲडव्होकेट महेश जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी अनिलजी कांकरिया यांना मंचावर घेऊन यायचं आहे. महेश आदरणीय कांकरियाजींनी मंचावर यायचं आहे. आजच्या तारखेला एक देवळे रावळे ह्या पुस्तकाचं पुन्हा आपण एक नव्या आवृत्तीचं विमोचन करणार आहोत. त्या आवृत्तीचं प्रकाशन आमच्या कांकरिया काकांनी केलेलं आहे. मी जाधव सरांना विनंती करतो त्यांनी कांकरियाजींचा सत्कार करायचा आहे. मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मांडावं. नमस्कार. गुरुवर्य ॲडव्होकेट अव्वा अत्रे प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसारक मंडळातर्फे आयोजित या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. गुरुवर्य काही चांगले कार्यक्रम आपण राबवावेत ही संकल्पना त्यामागे होती. त्याच्या जोडीने समाजासाठी उपयोगी पडतील असेही कार्यक्रम करावेत अशी बाबांची पण तेव्हा इच्छा होती. त्यामुळे त्या प्रतिष्ठानमार्फत पहिल्यांदा बाबांचं जे ड्रीम प्रोजेक्ट होतं मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सचं पुस्तक त्याचं प्रकाशन या प्रतिष्ठानतर्फे झालं होतं. नंतर सुशील अत्र्यांनी लिहिलेलं फौजदारी कायद्यावरचं एक पुस्तक होतं त्याचंही प्रकाशन झालेलं होतं. 2015 साली बाबा गेल्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या आवडीनुसार त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जयंतीच्या दिवशी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपणाचे कार्यक्रमही करत आलेलो आहोत सातत्याने. जळगाव न्यायालयात, एरंडोल न्यायालयात, काही शाळांमध्ये, शिक्षण प्रसारक मंडळाच्या आणि इतरही काही खाजगी जागांमध्ये सुद्धा केलेलं आहे. रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे. थायरॉइड तपासणी शिबिर केलेलं आहे. आणि गमतीचा भाग असा की ह्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आम्हाला स्वतःला काही सांगायची कोणाला गरज पडत नाही. शिक्षण प्रसारक मंडळाच्या सगळ्या शाळांमध्ये उत्स्फूर्तपणे कार्यक्रम राबवले जातात, घेतले जातात. इतके की कधी कधी आम्हाला त्यांना आवरावं लागतं. काही आमचे ज्युनियर आहेत जे स्वयंस्फूर्तीने बाबांच्या जयंतीच्या दिवशी स्वतः रक्तदान करतात. ते त्याची जाहिरात कुठे करत नाहीत, कोणाला सांगत नाहीत, पण करतात हे आम्हाला माहिती आहे. या कार्यक्रमांशिवाय जो मूळ उद्देश होता त्यानुसार कायद्याच्या विषयाशी संबंधित मीडिया ट्रायलवरचं एक चर्चासत्र या प्रतिष्ठानने घेतलेलं होतं. त्याच्यानंतर सामाजिक विषयाला अनुसरून पालकांशी हितगुज नावाचा अपर्णाताई रामतीर्थकर यांचा एक कार्यक्रमही आपण घेतलेला होता. आता या वर्षी योग असा जुळून आलेला आहे, जसं मगाशी सूत्रसंचालकांनी सांगितलंच की 1 जुलैपासून नवीन कायदे लागू होत आहेत आणि अगदी त्याच्या 2च दिवस अगोदर हा जयंतीचा जो तारीख येते आहे. त्यामुळे या वर्षीच्या कार्यक्रमासाठी याहून चांगला विषय मिळणं शक्यच नव्हतं आणि त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम घ्यायचं ठरवलं, हा विषय ठरवला. या विषयावरती चर्चा करण्यासाठी अभ्यासू वक्ते आपल्याला लाभले आणि या सगळ्यांना कॉन्टॅक्ट केल्यावरती कुठलेही आडेवेडे न घेता त्यांनी ताबडतोब होकार दर्शवला आणि लांबून या कार्यक्रमासाठी ते आलेले आहेत. या सगळ्यांचं स्वागत मी करतो आणि या कार्यक्रमाची पुढची सूत्रसंचालकांच्या हाती देतो. ॲडव्होकेट सुशीलदादा अत्रे लिखित देवडे रावळे या पुस्तकाचं
दुसरी आवृत्ती तयार झालेली आहे, त्याचं प्रकाशन श्रीमती प्रतिमा काकू आत्रे आणि मंचावरील उपस्थित मान्यवरांनी करावं असं सर्वांना विनंती करतो. देवळे रावडे या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आहे. विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचंय. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करायचा आहे. देवळे रावडे या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन झालं असं जाहीर करतो. धन्यवाद हेमराज सर. ॲडव्होकेट गुरुवर्य अ.वा. अत्रे प्रतिष्ठान तब्बल 2013 मध्ये या आमच्या प्रतिष्ठानाची स्थापना झाली. 2013 मध्ये अत्रे सरांचं अमृत महोत्सवी वर्ष होतं, तेव्हाच प्रतिष्ठापना झाली आणि तेव्हापासून थेट आजपर्यंत अनेक विविध कार्यक्रम हे प्रतिष्ठानतर्फे नियमाने घेतले गेलेले आहेत. त्याच्यातलाच आणखीन एक महत्वाचा टप्पा की ज्या टप्प्याबद्दल किंवा ज्या उत्कंठेबद्दल आम्हाला सर्वांनाच एक छान आनंदाचा एक हुरूप आलेला आहे, त्याची नेमकी घोषणा करण्यासाठी मी सुशील दादांना बोलवतो आणि त्यांनी मंचावर येऊन आपल्या अत्रे प्रतिष्ठानतर्फे पुढच्या वर्षापासून नेमकं काय आणि कसं नियोजन असणार आहे स्वरूपाचं आपल्या कार्यक्रमाचं याचं त्यांनी घोषणा करावी. नमस्कार. मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सर्व मान्यवर, सर्वप्रथम मी अत्रे परिवारातर्फे, अत्रे प्रतिष्ठानातर्फे आणि शिक्षण प्रसारक मंडळातर्फे अशा सगळ्यांच्या तर्फे आलेल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि बाबांच्या जयंतीच्या दिवशी आपण एवढ्या मोठ्या संख्येने सगळे इथे हजर राहिलात याबद्दल आपले अगदी मनपूर्वक आभार मानतो. औपचारिक आभार प्रदर्शन जेव्हा होईल तेव्हा होईल, तो भाग वेगळा, पण घरातला आता मोठा मुलगा या नात्याने मी आपल्याला सांगू इच्छितो की जी मंचावर बसलेली बार काउन्सिल ऑफ इंडियाची मान्यवर मंडळी आहेत चौघही, हे किती बिझी असतात हे मला माहिती आहे, कारण त्यांच्या कार्यक्रमांना मी कधी अधूनमधून का होईना गेलेलो आहे. पण यांच्यापैकी कोणीही काहीही कारण न सांगता अक्षरशः अर्ध्या मिनिटामध्ये आम्ही येतो असं सांगून कुठून कुठून आलेले आहेत. काही काही जण पूर्ण गाडीचा प्रवास करून आलेले आहेत. आल्या पांडेजी आमचे आता 4:30 वाजता पोहोचले, पण पोहोचल्याबरोबर लगेच इथे ते आलेले आहेत. मी कोणत्या शब्दात तुमचे आभार मानावे हे मला कळत नाहीये. मला हे याचं पूर्णपणे जाणीव आहे की ह्याच्यामध्ये माझं स्वतःचं कुठलंच योगदान नाहीये. जे काही आहे, जी काही पुण्याई आहे ती सगळी त्या माणसाची आहे. आणि याच्याचमुळे आम्ही असं ठरवलंय, पुढच्या वर्षी बाबांची 10वी जयंती येते. आपल्याकडे पद्धत अशी असते की व्यक्ती जोपर्यंत हयात असते तोपर्यंत तिचा वाढदिवस असतो, व्यक्ती गेल्यानंतर जो वाढदिवस येतो त्याला आपण जयंती म्हणतो. या नात्याने जर म्हटलं तर 2025 मध्ये बाबांची जी जयंती येणार आहे ती 10वी जयंती येणार आहे. तर या 10व्या जयंतीच्या निमित्ताने आमच्या प्रतिष्ठानचे सचिव जे आहेत सुधीर कुलकर्णी, त्यांनी जी कल्पना मांडली जी आम्हाला सगळ्यांना आवडली आणि त्या कल्पनेला धरून मी आपल्या पुढे एक जाहीर सांगू इच्छितोय. आम्ही असं ठरवलंय की बाबा 2 क्षेत्रामध्ये अत्यंत कार्यमग्न होते आणि त्यांची दोन्ही क्षेत्र आवडीची होती. एक म्हणजे कायदा, सगळ्यांना माहिती आहे, अत्रे वकील, आणि दुसरं म्हणजे शिक्षण प्रसारक मंडळ. प्रेमशेठ ओसवाल इथे बसलेले आहेत, माझे आधीपासून ते बाबांना बघतायत, त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळासाठी काय काय केलं
ज्या सभागृहात आपला हा कार्यक्रम सुरू आहे, हे सभागृह बाबांमुळे उभं राहिलेलं आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. इथल्या त्यांच्या प्रयत्नांमुळे हे सगळं घडलेलं आहे. त्यांना शिक्षण क्षेत्र आणि वकिली क्षेत्र या दोन्ही क्षेत्रामध्ये तितकीच आवड होती आणि त्यांच्याविषयी तितकंच प्रेम होतं. हे लक्षात घेऊन आम्ही आता असं ठरवलेलं आहे की पुढच्या वर्षीपासून म्हणजे इसवी सन 2025 पासून 29 जून याच तारखेला बाबांच्या जयंतीच्या दिवशी 29 जून 2025 पासून दरवर्षी 29 जूनला बाबांच्या स्मरणार्थ अत्रे प्रतिष्ठानतर्फे एक पुरस्कार आम्ही देणार आहोत. हा पुरस्कार एक साधारणपणे बोलायचं झालं तर अच्युतराव अत्रे पुरस्कार किंवा अवा अत्रे पुरस्कार या स्वरूपात असणार आहे. त्याचं औपचारिक नाव वगैरे आपण नंतर सांगू सगळं आपल्याला. हा पुरस्कार आपण दरवर्षी देणार असलो तरी तो अशा पद्धतीने देणार आहे की 25 साली जर कायदा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला दिला तर 26 साली शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला, 27 साली परत कायदा क्षेत्रामध्ये, 28 साली परत शिक्षण क्षेत्रामध्ये, म्हणजे एका क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला दर 2 वर्षांनी एकदा हा पुरस्कार मिळणार आहे. हा पुरस्कार त्याचं स्वरूप, कोणत्या स्वरूपाचं, त्याचा म्हणजे मानधनाची रक्कम, हे सगळे तपशील झाले ते आपण नंतर बघूया. आणि याच्यासाठी जळगाव मधली जी विविध क्षेत्रातली अत्यंत मान्यवर आणि नामांकित अशी मंडळी आहेत, आदरणीय मंडळी आहेत, अशा मंडळींना विनंती करून त्यांची एक स्वतंत्र समिती स्थापन करून ती समिती ज्या वकिलांच्या नावाचा किंवा ज्या शिक्षकांचा म्हणजे शिक्षण क्षेत्रातल्या ज्यांच्या नावाचा आमच्याकडे शिफारस करेल तो विचार करून हा पुरस्कार दिला जाईल. तेव्हा पुढच्या वर्षीपासून बाबांच्या नावाचा एक पुरस्कार या दोन्ही क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जावा अशी आमची इच्छा आहे. तसं आम्ही करू इच्छितो. जयभावे सर मगाशी आपण हा विषय केला होता की त्यांनी असं सांगितलं की जिल्हा पातळीवरती काम करणारे जे वकील आहेत ज्यांना आम्ही ट्रायल ऍडव्होकेट्स म्हणतो, या पातळीवर काम करणाऱ्या वकिलांची दखल हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या वकिलांच्या तुलनेने जरा कमी घेतली जाते. तर मला मगाशी जयभावे सर म्हणाले की तुमच्या प्रतिष्ठानच्या वतीने यांच्यासाठी तुम्ही काहीतरी कराल तर बरं होईल. तेव्हाच मी त्यांना सांगितलं होतं, सर म्हटलं तुम्ही म्हणजे एकदम पत्ता उघडा करून टाकला. एक फक्त म्हटलं थोडा वेळ थांबा, संध्याकाळी 6:15 साडेसहाच्या सुमाराला मी सांगतोच तुम्हाला आम्ही काय करणार आहे. तर हा आपला पुरस्कार आपण करणार आहे आणि माझी अशी अपेक्षा आहे आणि माझी खात्री पण आहे की पुढच्या वर्षी जेव्हा हा पहिला पुरस्कार दिला जाईल तेव्हाही आपण इतक्याच मोठ्या संख्येने आणि इतक्याच प्रेमाने अत्रे प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला जरूर याल. नमस्कार. धन्यवाद सर. एकूणच कार्यक्रमाचा जो मायना असतो त्याला थोडासा बाजूला ठेवून आणि आदरणीय मंचाची परवानगी घेऊन मी मूळ चर्चा सत्राचा कार्यक्रम सुरू होण्याअगोदर आभार प्रदर्शनाची एक औपचारिकता आपल्या समोर करतो आहे. सगळं खरं सांगायचं तर जयभावे सर, भिडे सर, पांडे सर, आमचे देशमुख सर यांचे कायम सहकार्य हे आमच्या सोबत, आमच्या प्रतिष्ठानासोबत, वैयक्तिक सुशीलदादांसोबत असतातच, ते कायम राहतील. त्याच पद्धतीने मी त्यांचे आभार मानण्यापेक्षा त्यांच्या ऋणात राहू इच्छितो की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन चौघांनी म्हणजे आदरणीय जयभावे सर, भिडे सर, पांडे सर, आमचे देशमुख सर त्यांनी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमात असताना सुद्धा आमच्यासाठी वेळ काढला आणि आज इथं जळगावमध्ये आपल्या समोर हजर राहिले. त्याच पद्धतीने शिक्षण प्रसारक मंडळाचा सर्व कर्मचारी वृंद की ज्यांनी खरोखरच अगदी वेळ देऊन इथं हा सगळा कार्यक्रम आयोजन नियोजन केलेला आहे. आमच्या अत्रे प्रतिष्ठानाचे सर्व सदस्य आहेतच. त्याच पद्धतीने मायटी ब्रदर्सचे साऊंड सिस्टीम आणि ज्ञात अज्ञात अशा सर्वच व्यक्तींनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी हातभार लावलेला आहे त्यांच्या सर्वांचे मी मनःपूर्वक धन्यवाद देतो. आणि आपल्या मूळ चर्चा सत्राच्या कार्यक्रमासाठी मी कार्यक्रम आता आपण सुरू करूयात असे मी विनंती करतो. मी आमच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आदरणीय अशोक माथुरवैश्य सर आणि अत्रे काकू यांना विनंती करतो की यांनी कृपया समोर येऊन स्थानापन्न व्हावं आणि आपण मूळ कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करू.